पुणे जमीन घोटाळा प्रकरणात कोणाला वाचवलं जाणार नाही तक्रारदार जिल्हा दुय्यम निबंधकांची प्रतिक्रिया पाहायला मिळते। ज्यांनी करार केला त्यांची नावं आम्ही दिली आहेत। जिल्हा दुय्यक निबंधक संतोष हिंगणे यांनी ही प्रतिक्रिया दिली। यात 6 कोटी भरणं आवश्यक होतं, तेही भरलेले नाहीत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। क्रमांक 4 मध्ये झालेला जो 95/18/2025 आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते। त्यानुसार मी आता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो FIR अंतिम होतोय। त्यामध्ये 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय। एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुल मुखत्यारपत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे। दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सब रजिस्ट्रार रवींद्र तार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।